तर गुड मॉर्निंग मित्रांनो, काठमांडूमधून तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आपण आहे काठमांडूमध्ये. काल रात्रीच आपण आलो होतो पोखरा टू काठमांडू. रात्री थोडा उशीर झाला आम्हाला हॉटेलमध्ये यायला वगैरे, खूपच गर्दी होती. तर आत्ता आपण सकाळचे पावणे 7 वाजलेले आहेत. तर आता आपण सगळेजण चाललो आहे पशुपतीनाथ टेम्पलला दर्शन करण्यासाठी. तर तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो, तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो काठमांडूमधला, अतिशय सुंदर आहे. तर मित्रांनो, हे बघू शकतो मी काठमांडूचा व्ह्यू, आणि हे आपलं हॉटेल आहे काठमांडूमधलं, कुटी हॉटेल. आणि हे स्कूल आहे आपल्या हॉटेलच्या मागच्या साईडलाच. पण खूप थंडी आहे काठमांडूमध्ये, खतरनाक थंडी आहे. तर आपण आता चाललो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर मित्रांनो, हा आहे आपल्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. मेन रोडलाच आपलं हॉटेल आहे. आता इथनं पशुपतीनाथचं टेम्पल जास्त नाही, 5-6 किलोमीटर आहे फक्त, त्याच्यापेक्षा पण कमी असू शकतं. हे बघा तुम्ही व्ह्यू, सकाळ सकाळ काठमांडूचा व्ह्यू. इथं सकाळी 6 वाजताच लोक उठतात. तर मित्रांनो, फायनली आपण पशुपतीनाथच्या टेम्पलपाशी आलेलो आहेत. पण इथं एक म्हणजे आम्हाला गाईडनी सांगितलं की इथं व्हिडिओ वगैरे अलाउड नाही, तर आपण व्हिडिओ वगैरे काढणार नाही. मंदिराच्या बाहेरनं व्हिडिओ वगैरे काढू शकतो, ते तुम्हाला दाखवतो मी. आणि इथं सूर्याचं दर्शन करतो. तर मित्रांनो, असली खतरनाक थंडी आहे ना, हे बघा. उदयन तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं पेट्रोल 170 रुपये आणि डिझेल 158 रुपये आहे नेपाळमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही जे बघितलं ना, तिथं राम आणि सीताचं लग्न वगैरे झालं होतं, त्या जागी तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर आता आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत राम सीताच्या, ते कव्हर करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, जे आता तुम्ही बघितलं ते आहे जानकी पॅलेस. ते सीताचं पॅलेस आहे, इथं सीता राहायची. तर ते दुसरं त्याच्यात दाखवलं तुम्हाला, ते राम सीताचं तिथं लग्न झालं होतं. ते मंडप आहे तिथं, ते दोघांचं लग्न झालं होतं राम सीताचं. तर हे आहे जानकी पॅलेस. राम जी ने बाण मार के गंगा पूजन की और सीता माता इसी में जलने के बाद में श्रीमंद में चढ़ाई। लोग बोलते गौरी पूजन। अच्छा, यहाँ पर डेली शाम को गंगा आरती होता है। आराम से जाइएगा। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे ना, तर ही आहे बाणगंगा. इथे रामाने बाण मारला होता आणि हे गंगा तयार झाली होती. तर आणि बाण मारल्यानंतर इथं गंगा तयार झाल्यानंतर इथे सीतेने स्नान केलं होतं, आणि तसंच मग त्या मंदिरामध्ये गेले होते. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे स्वर्गद्वार आहे. स्वर्गद्वार म्हणजे काठमांडूमध्ये जे पशुपतीनाथचं मंदिर आहे, हे छोटं पशुपतीनाथचं मंदिर आहे. आणि त्यासोबत तुम्हाला हे दिसतंय, इथं लोकांना जाळले जाते. तर मित्रांनो, जे तुम्ही आता मंदिर बघितलं, तिथं 2 मंदिर आहेत. एक रामाचं मंदिर आहे आणि एक सीताचे वडिलांचं, जनकजी राजांचं मंदिर आहे, त्यांचं कुलदेवतचं मंदिर आहे. तर दोन्ही मंदिर एक सोबतच आहेत. आणि जे सीताला त्यांचं लग्न झाल्यानंतर इथूनच त्यांना अयोध्येला पाठवलं होतं.
जनकजी राजांनी रामसीताची इथूनच विदाई केली होती अयोध्येसाठी. तुम्ही बघितलं असतानाच व्हिडिओमध्ये.